नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या सेट परीक्षेसाठी जी आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे अनिवार्य पेपर क्रमांक 1 साठी। या पेपरमधील सराव पेपर क्रमांक 1 ज्यामध्ये आपण 50 प्रश्न सेट केले होते, या 50 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला जर ही सराव पेपर सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही आपले ओएसिस करियर पॉईंटचे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा। तिथे तुम्हाला ही टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोडू शकता, PDF व्ह्यू करू शकता, त्याचबरोबर विश्लेषणाचा व्हिडिओ देखील बघू शकता। पहिला जो पेपर आहे पेपर क्रमांक 1 सराव पेपर क्रमांक 1 तो तुम्हाला फ्रीमध्ये सोडवता येईल। त्याचबरोबर याच ॲपमध्ये तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर सिरीजसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मागील 14 वर्षाचे पेपर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सोडवता येतील, त्याचबरोबर त्यांची PDF व्ह्यू करता येईल आणि त्या प्रत्येक ओल्ड क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ देखील तुम्हाला ॲपमध्येच पाहायला मिळेल। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विधान ए, शिक्षकाने वर्गातील अध्यापनात प्रश्न विचारावे, कारण व्याख्यानामुळे वर्गातील अध्यापनात प्रश्न एकसुरीपणा टाळला जातो। आता विधान ए जे आहे हे अर्धवट माहिती देते बघा। सुरुवातीला ते काय म्हणतात की अध्यापनात प्रश्न विचारायला हवे आणि नंतर असं म्हणतात की व्याख्यानामुळे वर्गातील अध्यापनात प्रश्न एकसुरीपणा टाळला जातो। असं आता एकतर व्याख्यानामध्ये प्रश्न नसतात म्हणून प्रश्न एकसुरीपणा टाळला जातो हे काही संयुक्तिक नाही, कारण सुरुवातीला काय म्हणाले ते की प्रश्न विचारणं चांगलं आहे अध्यापनामध्ये, म्हणून ह्या विधानाचा काही अर्थ लागत नाही। बी विधान काय बघा, एका पाठामध्ये शिक्षकाने नेहमी एकाच पद्धतीचा वापर करावा। आता हे सुद्धा तेवढं संयुक्तिक बरोबर नाही आहे, कारण एका पाठामध्ये पाठ्यांशाचे जर आपण तुकडे केले तर वेगवेगळ्या आपल्याला अध्यापन पद्धती वापराव्या लागतात। उदाहरणार्थ तुम्ही कवितेचं उदाहरण घ्या किंवा इतिहासातल्या एखाद्या पाठाचं उदाहरण घ्या। आता इतिहासाच्या पाठामध्ये एखाद्या वेळेस संवाद असतो ऐतिहासिक पात्राचा, तो आपल्याला नाट्यमय पद्धतीनं शिकवावा लागतो। कधी कधी इतिहासाच्या पाठामध्ये अर्ध्या पाठामध्ये आपल्याला विश्लेषण करावं लागतं, म्हणजे तिथं व्याख्यान द्यावं लागतं। म्हणून असं नाही आहे की एका पाठामध्ये आपण शिक्षकाने नेहमी एकाच अध्यापन पद्धतीचा वापर न करता जर आपण वेगवेगळ्या अध्यापन पद्धती वापरल्या, म्हणजे तिथं महत्त्वाचा शब्द कोणता आहे, पाठ्यांशानुसार, तर तो पाठ काय होईल, तो दर्जेदार पाठ होईल किंवा दर्जेदार अध्यापन होईल। म्हणून हे सुद्धा पूर्णपणे विधान बरोबर नाही। आता सी काय म्हणतो बघा, मूल्यमापन नेहमी सत्राच्या अखेरीस करावे। आता हे सुद्धा अलीकडील शिक्षणशास्त्रानुसार योग्य विधान नाही आहे, कारण आधुनिक शिक्षणशास्त्र काय म्हणतं आपल्याला की मूल्यमापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजे अध्यापन होत असतानाच आपण मूल्यमापन करण्याचं आहे, म्हणजे थोडक्यात दररोज मूल्यमापन करणं गरजेचं आहे, ज्याला आपण फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतो। आणि फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनचं महत्त्व अलीकडं वाढलेलं आहे, म्हणून सत्राच्या अखेरीस मूल्यमापन करावं हे सुद्धा तेवढं सत्य विधान नाही। आता डी बघा, अध्यापनाला सापेक्ष प्रक्रिया म्हणता येईल। आता डी मात्र सत्य आहे, कारण आता याचा अर्थ म्हणजे सापेक्ष प्रक्रियाचा अर्थ काय की अध्यापन हे कधीही एकटं किंवा स्वतंत्रपणे घडू शकत नाही। ते शिक्षक, विद्यार्थी आणि पाठ्यक्रम यांच्यातील आंतरक्रियेवर सापेक्ष असते। अजून जर थोडं डिटेलमध्ये जर गेलं आपण तर अध्यापन हे केवळ शिक्षकांनी बोलणे नाही, जोपर्यंत विद्यार्थी ते ग्रहण करत नाही तोपर्यंत अध्यापन पूर्ण होत नाही। म्हणजेच शिक्षकाचे शिकवणे हे विद्यार्थ्याच्या शिकण्यावर सापेक्ष असते, म्हणून अध्यापनाला सापेक्ष प्रक्रिया म्हणता येईल। त्यानंतर गटचर्चा ही पद्धती खूपच वेळखाऊ आहे आणि उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या माहितीचे प्रमाण खूपच असल्याने वापरण्यास अयोग्य आहे। आता वेळखाऊ असली तरी अयोग्य आहे असं काही म्हणणं उचित ठरणार नाही। वेळखाऊ आहे म्हणून अयोग्य आहे हे काही संयुक्तिक नाही। आणि
काही काही पाठ्यांशासाठी किंवा काही काही पाठ्यघटकासाठी ती योग्य पण आहे ना, म्हणून अयोग्य असं बोलणं संयुक्तिक नाही, म्हणून पर्याय ए आपण ते निवडू शकत नाही. बी बघा, परस्पराकडून शिकण्यास सहाय्य करते म्हणून सर्व घटक शिकवण्यासाठी वापरली जावी. बघा, परस्पराकडून शिकण्यास सहाय्य करते ठीक होतं, म्हणून सर्व पाठ्य घटक शिकण्यास वापरली जावी हे काय आहे, रॉंग आहे. कारण प्रत्येक घटकासाठी हीच पद्धती आदर्श हा 8 तास नको ना. आता उदाहरणार्थ व्याकरण शिकवायचे, व्याकरणाचे नियम शिकवायचे, किंवा आपल्याला गणित शिकवायचे, किंवा आपल्याला एखादी कविता शिकवायची आहे, किंवा आपल्याला इतिहास शिकवायचा आहे. त्यामुळं सगळ्यांसाठी एकच मेथड हे काही बरोबर नाही आहे, म्हणून याला पण आपण कट करू. सी बघा, वरचेवर वापरली जावी कारण यामुळे शिक्षकाला वर्गाध्यापनातून थोडी मोकळीक मिळते. हे तर नकारात्मकच विधान आहे, कारण शिक्षकाची सुटका हा काय गट चर्चेचा उद्देश असू शकत नाही, म्हणून सी सुद्धा आपण कट करू. डी बघा काय म्हणतो, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी वापरली जावी. डी ए बी सी पेक्षा सर्वात योग्य आहे, कारण गटचर्याच्या ही पद्धती यामुळे काय होतं, विद्यार्थ्यामध्ये जवळीक निर्माण होते. ठीक आहे, विद्यार्थी एकमेकाला मदत करतात, त्यातून परस्पर सहकार्याची भावना निर्माण गटचर्चेमुळे होते, म्हणून ती वापरणे योग्य आहे. पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर डॅश डॅश अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते. बघा, अध्ययन ही तात्कालिक प्रक्रिया आहे. अध्ययन ही तात्कालिक प्रक्रिया आहे का, रॉंग. कारण अध्ययन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे, सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुरू असते. आपण काही ना काही शिकत असतो ना. आता अध्ययन म्हणजे फक्त वर्गात जाऊन अक्षर शिकणं, मूळाक्षर शिकणं नाही. ठीक आहे, म्हणून ही तात्कालिक प्रक्रिया आहे का, नाही, ती जन्मापासून मृत्यूपर्यंत चालते, म्हणून पहिलं रॉंग आहे. अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होतात. अध्ययनाने वर्तनात, आता बी आपलं अगदी बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे बी एडमध्ये डी एडमध्ये आपण एक व्याख्याच पाहिलेली आहे की अनुभव आणि सरावामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी किंवा टिकाऊ स्वरूपाचा बदल म्हणजे अध्ययन. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, अध्ययन म्हणतो. म्हणजे पर्याय बी ही अगदी अचूक आपला पर्याय असणार आहे, अचूक अध्ययन प्रक्रियेचं वैशिष्ट्य असणार आहे. आता याचं उदाहरण काय, उदाहरणार्थ आपण जर सायकल चालायला शिकलो एकदा, तर आपल्याला परत समजा आपण 1, 2, 3 वर्षानंतरही आपण चालवतो ना, म्हणून तिला काय म्हणू आपण, टिकाऊ स्वरूपाचा बदल आहे. पर्याय बी हे उत्तर आहे. कारण अध्ययन हे निर्हेतुक प्रक्रिया आहे का, नाही. आपण कोणतंही अध्ययन करतो तर ते सहेतुक करत असतो. ठीक आहे, व्यक्ती जेव्हा एखादी गोष्ट शिकते ना, तर त्यामागे त्याचा काहीतरी हेतू असतो. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभव असते. आता हे पण रॉंग आहे, परत तेच आलं. कारण प्रभावी अध्ययन हे नेहमी काय असतं, विशिष्ट ध्येय किंवा उद्दिष्टाच्या दिशेनं प्रेरित असतं, म्हणून उद्दिष्टाशिवाय अध्ययन हे संभव होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून डी सुद्धा रॉंग आहे. पर्याय बी हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीनं तुम्हाला जर सराव पेपर सोडायचे आहेत, सेट परीक्षा असेल, TET असेल किंवा टॅट असेल, तर आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे, या ॲपमध्ये तुम्हाला सेट परीक्षेचे सराव पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सेट परीक्षेचे ओल्ड पेपरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तिथे तुम्ही ओल्ड पेपर असेल किंवा सराव पेपर अगदी ऑनलाईन पद्धतीने सोडू शकता किती वेळा. त्याचबरोबर तुम्ही तो पेपर व्ह्यूज करू शकता. ठीक आहे, आणि त्या पेपरचा म्हणजे सराव पेपरचाही आणि ओल्ड पेपरचाही विश्लेषणाचा व्हिडिओ देखील बघू शकता. तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा, ओएसिस करिअर पॉईंट असं टाकून, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापनाच्या परिणामकारकतेचे हे एक परिमाण आहे. इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंगचं मेजरमेंट कोणतं आहे. बघा, पर्याय 1 शिक्षकाचे चारित्र्य. आता बघा, शिक्षकाचं चारित्र्य हे म्हणजे
व्यक्तिमत्वाचा भाग होऊ शकतो. लक्षात घ्या, आपल्याला काय बघा पर्याय त्यांनी फसवे दिलेले असतात. बघा शिक्षकाचं चारित्र्य आहेच म्हणजे गुड लागतंच, ठीक आहे, शिक्षकाचं चारित्र्य योग्य पाहिजेच, पण शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा भाग येते. चारित्र्यावरून शिकवण्याची पद्धत प्रभावी आहे की नाही हे ठरवता येतं का? नाही. म्हणजे एखाद्याच्या चारित्र्यावरून इफेक्टिव्ह आहे तो टीचिंगमध्ये असं आपण ठरवू शकतो का? नाही ना. आपल्याला डायरेक्ट त्यांनी काय विचारले की आपल्याला त्यांनी इफेक्टिव्ह ऑफ टीचिंगचं मेजर विचारले ना, म्हणून ते होऊ शकत नाही. गरजेचं आहे, ठीक आहे, परंतु ते परिमाण असू शकत नाही. विद्यार्थ्याच्या शिक्षकाप्रती प्रतिक्रिया, आता बी होऊ शकतं ना, ठीक आहे. स्टुडंट्स रिॲक्शन टू द टीचर, आता कसं होऊ शकतं बघा, अध्यापनाच्या परिणामकारकतेचं मूल्यमापन विद्यार्थी प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया याद्वारे कळतं. म्हणजे खरंच आपल्याला अध्यापन प्रभावी झालं किंवा नाही, टीचिंग इफेक्टिव्ह झाली किंवा नाही हे कोण सांगेल? विद्यार्थ्याचा फीडबॅक सांगेल, विद्यार्थ्याची प्रतिक्रिया सांगेल, विद्यार्थ्याचं रिॲक्शन सांगेल. म्हणून पर्याय बी हे आपलं उत्तर आहे. विद्यार्थी हाच सांगू शकतो की किती प्रभावी अध्यापन झालेलं आहे. कारण वर्ग व्यवस्थापन हा जो भाग आहे ना, तर हा प्रभावी अध्यापनासाठी असलेलं एक कौशल्य म्हणू शकतो आपण. ते गरजेचं आहे, प्रभावी अध्यापनासाठी असलेलं एक कौशल्य आहे, पण ते परिमाण आहे असं आपण म्हणता येत नाही. अध्यापन सुलभ करण्यासाठी वापरले जाते ते पण योग्य आहे, परंतु ते स्वतःच्या अध्यापनाच्या परिणामाचे अंतिम परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. विद्यार्थ्यांची शिस्त, आता हा पण एक वर्ग व्यवस्थापनाचा भाग आहे. पोषक वातावरण तयार होतं, पण शिस्त म्हणजेच परिणामकारक अध्यापन असं म्हणणं योग्य ठरणार नाही. म्हणून सर्वात प्रभावी उत्तर काय आहे इथं? पर्याय बी. त्यानंतर शैक्षणिक वातावरणात सामान्यतः आकारिक मूल्यमापन कधी केले जाते? शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला. आता शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जे केलं जातं ना, तर ते काही वेळा डायग्नॉस्टिक असतं, ते म्हणजे नैदानिक मूल्यमापन असतं की किंवा त्याला प्लेसमेंट मूल्यमापनसुद्धा म्हटलं जातं. पूर्व स्थिती जाणून घेण्यासाठी ते केलेलं असतं. म्हणून आकारिक मूल्यमापन किंवा फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन हे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला होतं असं सांगता येत नाही. तिथं डायग्नॉस्टिक किंवा प्लेसमेंट इव्हॅल्युएशन ठीक आहे. संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेदरम्यान, पर्याय बी अगदी उत्तर बरोबर आहे. कारण हे अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे विद्यार्थी प्रगतीसाठी, तत्काळ अभिप्राय देण्यासाठी सतत चालू असतं. म्हणजे हे जे मूल्यमापन असतं ना, हे मूल्यमापन अध्यापन अध्ययन प्रक्रियेदरम्यानच सुरू असतं, ठीक आहे. आणि जेणेकरून शिकण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करता येईल म्हणून हे कायमस्वरूपी सतत पद्धतीनं आपल्याला वापरलं जातं. कोणतं? आकारिक मूल्यमापन. म्हणून संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेदरम्यान हे बरोबर आहे, आलं लक्षामध्ये, कारण ते कंटिन्युअस केलेलं असतं. बघा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, रॉंग, कारण इथं आकारिक मूल्यमापन किंवा फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन वापरले जात नाही. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर जे मूल्यमापन वापरले जातं ना, त्याला आपण संकलित मूल्यमापन म्हणतो किंवा सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतो. प्रमाणित चाचणी कालावधी दरम्यान, डी पण रॉंग आहे, कारण हे सहसा संकलित मूल्यमापनाच्या भाग असतात, पण विशिष्ट कालावधीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्याच्या कामगिरीची तुलना करण्यासाठी वापरले जातात. म्हणून इथं डायरेक्ट विचारलं ना की आकारिक मूल्यमापन कधी केलं जातं, तर ते संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेदरम्यान केल्या जातं. त्यानंतर प्रश्न आहे बघा, ऑनलाईन सर्वेक्षणाचे हे साधन किंवा ॲप नाही म्हणतोय तो. बघा गुगल डॉक, टाईप फॉर्म, हबस्पॉट आणि सर्वे मंकी. तर ऑनलाईन सर्वेक्षणाचं कोणतं साधन नाही यापैकी? तर गुगल डॉक. आता यावरूनच लक्षात द्या ना आपल्याला की गुगल डॉकचा कुठं उपयोग होतो? कागदपत्र तयार करण्यासाठी होतो किंवा संपादित करण्यासाठी होतो. याच्यासाठी हे गुगल डॉकच्या मार्फत ऑनलाईन सर्वेक्षण करता येतं का? नाही. गुगलचं एक आहे अजून ॲप, गुगल फॉर्म, त्यानं आपल्याला ऑनलाईन सर्वेक्षण करता येतं, परंतु गुगल डॉकनं काय करता येतं? फक्त कागदपत्र तयार करता येत. म्हणून हेच काय आहे? साधन नाही. कारण खालची जर आपण पाहिले, टाईप फॉर्म
टाईप फॉर्म हे संवादात्मक आणि आकर्षक ऑनलाईन सर्वेक्षणासाठी वापरलं जातं. हबस्पॉट हे सुद्धा प्रामुख्याने कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. यामध्ये फीडबॅक आणि ऑनलाईन सर्वेक्षण तयार करण्याची सुविधा उपलब्ध असते. आणि सर्वेमंकी तर हे जगप्रसिद्ध किंवा लोकप्रिय आहे, जे जुन्या आणि म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर वापरलेलं जगामध्ये जातं ते म्हणजे सर्वेमंकी ऑनलाईन सर्वेक्षणासाठी. आलं लक्षामध्ये? म्हणजे इथं फक्त ऑनलाईन सर्वेक्षणाचं कोणतं साधन किंवा कोणतं ॲप नाही तर गुगल डॉक. नेक्स्ट, मूलभूत संशोधनाला असेही म्हणतात. सैद्धांतिक संशोधन, उपयोजित संशोधन, गुणात्मक संशोधन, संख्यात्मक संशोधन. साहजिकच म्हणजे मूलभूत संशोधनाला सैद्धांतिक संशोधन असं म्हणतात. कारण मूलभूत संशोधन म्हणजे कोणतं? शुद्ध संशोधन, ज्याला प्युअर रिसर्च आपण म्हणतो, किंवा त्याला मौलिक संशोधन किंवा त्याला फंडामेंटल रिसर्च आपण असं म्हणतो, ज्याचा उद्देश नवीन ज्ञान मिळवणं, नवीन सिद्धांत मांडणं, निसर्गातील मूलभूत नियमांचा शोध लावणं. ते काय बघा ना, नवीन सिद्धांत मांडणं आलं म्हणजे त्याला काय म्हणू आपण? थेरॉटिकल रिसर्च असं म्हणतो आपण, सैद्धांतिक संशोधन असं म्हणतो. कारण उपयोजित संशोधन म्हणजे काय? मूलभूत संशोधनातील सिद्धांताचा वापर करून व्यावहारिक समस्येवर उपाय शोधले जातात. हे ॲप्लाइड असतं ना, ठीक आहे. आणि गुणात्मक संशोधन म्हणजे काय? आता खरं तर हे संशोधनाचं एक स्वरूप आहे, हा काही प्रकार नाही. यामध्ये मानवी वागणूक, अनुभव, भावना याचं सखोल विश्लेषण केलं जातं. आकड्याऐवजी शब्द आणि वर्णनावर आधारित असतं, ठीक आहे. म्हणजे हे बी उत्तर नाही. संख्यात्मक संशोधन हे सांख्यिकीय डेटा व आकड्यांच्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचं मोजमाप करण्यासाठी वापरले जाणारं संशोधनाचं स्वरूप आहे, ठीक आहे. म्हणजेच मूलभूत संशोधनाला आपण सैद्धांतिक संशोधन असं म्हणू. कशामध्ये माहिती असते की जी मुख्य अहवालात समाविष्ट करण्याइतकी महत्त्वाची नसते, पण काही वाचकासाठी ती मूल्यवान असते. परत एकदा प्रश्न वाचा, थोडंसं लेंदी झाला तो. कशामध्ये अशी माहिती असते की जी मुख्य अहवालात समाविष्ट करण्याइतकी महत्त्वाची नसते, पण काही वाचकासाठी ती मूल्यवान असते, ठीक आहे. तळटीप, परिशिष्ट, संदर्भसूची, प्रस्तावना. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे परिशिष्ट. कारण बघा, तळटीप म्हणजे काय? तर हे पानाच्या खालच्या बाजूला दिले जाते ना तळटीप, ज्याला आपण फुटनोट असं म्हणतो ना. याचा वापर एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी किंवा संदर्भाची त्वरित माहिती देण्यासाठी होतो. ही माहिती खूप मोठी नसते ना, आलं लक्षामध्ये? आणि परिशिष्ट म्हणजे कसं? हा संशोधनाचा मुख्य मजकूर जो आहे तो वाचताना अडथळा येऊ नये म्हणून अतिरिक्त माहिती अहवालाच्या शेवटी जोडली जाते. आपण शेवटी जोडतो ना परिशिष्ट. यामध्ये कच्चा डेटा, सविस्तर कोष्टकं असतात, प्रश्नावल्यांची प्रत असू शकते, नकाशे, आकृत्या असू शकतात. मग ही सर्वसामान्यांसाठी उपयुक्त नसतं, पण जो खूप मोठा अभ्यासक आहे म्हणजे ज्याला गरज आहे त्याच्यासाठी ती परिशिष्ट अतिशय महत्त्वाची असतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे जे विशिष्ट वाचक असतात त्यांच्यासाठी ती मूल्यवान असते. संदर्भसूची यात केवळ संशोधनासाठी वापरलेल्या पुस्तकांची, लेखांची किंवा वेबसाईटची यादी असते. यात कोणताही पूरक मजकूर माहिती नसते. आणि प्रस्तावना हा अहवालाच्या सुरुवातीचा भाग असतो. यामध्ये संशोधनाचा हेतू, व्याप्ती आणि आभार प्रदर्शन असतं. पूरक माहिती यामध्ये नसते, म्हणून वाचकासाठी मूल्यवान असते ना काही वाचकासाठी, तर ते परिशिष्टामध्येच शक्य आहे. पर्याय बी हे उत्तर आहे. नेक्स्ट, संशोधन प्रस्तावामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नसतो? रिसर्च प्रपोजलमध्ये कशाचा समावेश नसतो? बघा, पूर्वानुमान, ज्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो. हायपोथेसिसचा समावेश रिसर्च प्रपोजलमध्ये असतो का? असतो ना. कारण प्रत्यक्ष संशोधन कार्य सुरू करण्यापूर्वी तयार केलेला एक आराखडा किंवा योजना, आपण त्याला काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण रिसर्च प्रपोजल. रिसर्च प्रपोजल म्हणजे काय? की प्रत्यक्ष संशोधन कार्य किंवा सुरू
सुरू करण्यापूर्वी तयार केलेला आराखडा, ज्यामध्ये काय करणार आहे, कसे करणार आहे याचा उल्लेख असतो. मग आता परत या, मग पूर्वानुमान रिसर्च प्रपोजलमध्ये असतील का? हो, कारण संशोधनात काय शोधणार आहे हे प्रस्तावनेत मांडावं लागेल ना. हायपोथेसिस असतात ना त्याच्यामध्ये, म्हणजे हे असतं. उद्दिष्ट असतात का? हो, संशोधनातून नेमकं काय साध्य करायचं आहे याचं तर प्रस्तावनेमध्ये असतंच. याला तर प्रस्तावनेला दिशा मिळते ऑब्जेक्टिव्हमुळंच, म्हणजे उद्दिष्ट असतात. संशोधन पद्धती मेथॉडॉलॉजी असते का? हो, माहिती कशी गोळा करणारे, मुलाखत घेणारे, प्रश्नावलीच्या मार्फत गोळा करणारे आणि ती मिळवण्यासाठी कोणती तंत्रे वापरणारे याचाही प्लॅन प्रस्तावनेमध्ये असतो. म्हणजे ते पण येतं, म्हणजे रिसर्च प्रपोजलमध्ये हे पण येतं, बी पण येतं आहे आणि ए पण येतं आहे. माहितीचं प्रत्यक्ष विश्लेषण, ॲक्च्युअल डाटा ॲनालिसिस, तो रिसर्च प्रपोजलमध्ये नसतो. कारण ॲक्च्युअल डाटा ॲनालिसिस जे असतं हे कार्य प्रत्यक्ष संशोधन पूर्ण झाल्यानंतर आणि माहिती गोळा केल्यानंतर डाटा ॲनालिसिस केलं जातं. जोपर्यंत तुम्ही माहिती गोळाच केलेली नसते तोपर्यंत तिचं विश्लेषण करणार का? नाही, म्हणून हे नंतर असतं. मात्र हे असतं प्रपोजलमध्ये, ए, बी आणि सी. मग कोणता समावेश होत नसतो संशोधनाच्या प्रस्तावनेमध्ये? तर डीचा समावेश होत नाही. त्यानंतर प्रश्न आहे, हा संशोधनाच्या नैतिकतेचा प्रमुख घटक आहे. पूर्वग्रह, व्यक्तिनिष्ठता, गोपनीयता आणि संकुचित दृष्टिकोन. बघा काय म्हणतो तो, संशोधनाच्या नैतिकतेचा प्रमुख घटक आहे. आता पूर्वग्रह म्हणजे पूर्वग्रह हा नैतिक घटक असू शकतो का? नाही ना, कारण संशोधनात पूर्वग्रह असणं हेच अनैतिक मानलं जातं. संशोधनाकडे नेहमी निष्पक्ष राहून काम करणं अपेक्षित असतं, म्हणून पूर्वग्रह हा काही नैतिक घटक नाही. व्यक्तिनिष्ठता हे पण बरोबर नाही. व्यक्तिनिष्ठता यामुळं काय होईल, म्हणजे आदर्श संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं वस्तुनिष्ठता असते आणि व्यक्तिनिष्ठतेमुळे वस्तुनिष्ठता काय होते, याच्यामधली संपून जाते. मग यामध्ये स्वतःच्या आवडी निवडी किंवा विचारांचा संशोधनावर परिणाम होऊ शकतो. हे काही संशोधनामध्ये किंवा संशोधनाच्या दर्जासाठी हानिकारक असतं. ठीक आहे, म्हणून व्यक्तिनिष्ठता ही संशोधनामध्ये योग्य नाही. हा संशोधनाच्या नैतिकतेचा घटक आपण मानू शकत नाहीत. गोपनीयता. आता गोपनीयता हे मात्र उत्तर आपलं बरोबर असणार आहे. कारण संशोधनामध्ये सहभागी होणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांची माहिती, त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली उत्तरे गुप्त ठेवणं हे संशोधकाची नैतिक जबाबदारी असते. यामुळे सहभागी व्यक्तींचा विश्वास वाढतो आपल्यावर आणि ते अधिक प्रामाणिकपणे माहिती आपल्याला देतात. म्हणून गोपनीयता हा संशोधनाच्या नैतिकतेचा प्रमुख घटक येतं का? तर हो. ठीक आहे. आणि संकुचित दृष्टिकोन हा तर निगेटिव्हच आहे. संशोधनाचा दृष्टिकोन नेहमी व्यापक असला पाहिजे, सर्वसमावेशक असला पाहिजे. संकुचित दृष्टिकोनामुळे संशोधनाचा निष्कर्ष चुकीचे निघतील ना, म्हणून डी सुद्धा रॉंग आहे. म्हणजे पर्याय सी हेच इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला उतारा दिला आहे, या उतार्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे डी, स्त्रियांचा आशावाद. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे डी, स्त्री असल्यामुळे. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे डी, मर्यादा. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे ए, धर्म मार्तंडाचे महत्त्व वाढले. आणि प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे बी, समाजाचा विकास होईल. त्यानंतर आपण कम्युनिकेशनचे प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, वर्गातील संवादात प्रत्याभरणाची कोणती भूमिका आहे? सरळ सरळ त्यांनी असं विचारलं आपल्याला की क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये फीडबॅकचा रोल काय? ओके. पर्याय ए, संवाद प्रक्रिया एकतर्फी बनविणे. नाही ना, संवाद प्रक्रिया एकतर्फी बनवणे हा काही क्लासरूम कम्युनिकेशनचा भाग नाही. उलट संवाद प्रक्रिया ही 2 वे कम्युनिकेशन झाली पाहिजे. ठीक आहे, तिथं ते महत्त्वाचं आहे. 1 वे नसून ती
टू वे पाहिजे होतं. त्यानंतर बी काय म्हणतो बघा, विद्यार्थ्यांच्या आकलनाचे मूल्यांकन करणे आणि सुधारणा होण्यासाठी मार्गदर्शन करणे. आता पर्याय बी थोडासा संयुक्तिक वाटतो, कारण जर विद्यार्थ्यांना एखादा विषय समजला नसेल तर फीडबॅकद्वारे शिक्षक आपली शिकवण्याची पद्धत वगैरे बदलू शकतात, तो मुद्दा पुन्हा त्याला स्पष्ट करून सांगू शकतात, ज्यामुळं क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये त्याला काय म्हणतो इफेक्टिव्हनेस वाढतो. म्हणजे पर्याय बी हे आपलं उत्तर होणार आहे. तरी पण सी बघा काय म्हणतो, संवादामध्ये अडथळे निर्माण करणे. आता क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये फीडबॅकचा रोल अडथळे निर्माण करणे आहे का? नाही, उलट कोरिलेशन वाढतं. म्हणजे त्याला आपण काय म्हणू की विद्यार्थी आणि शिक्षकामधली आंतरक्रिया वाढते, अडथळे निर्माण होऊ शकत नाही, उलट कम्युनिकेशन प्रभावी होतं. म्हणून सी तर नकारात्मक आहे. विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यापासून परावृत्त करणे, विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यापासून परावृत्त करणे. डिस्करेज करायचं का आपल्याला त्याच्यामध्ये? नाही ना, प्रवृत्त होतील, उलट त्यांना विद्यार्थी काय होतील, प्रवृत्त होतील, परावृत्त नव्हे. म्हणजे डी सुद्धा निगेटिव्ह आहे. म्हणजे पर्याय बी हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. असत्य विधान शोधायचं आहे. संप्रेषण ही दुहेरी प्रक्रिया आहे, हे तर सत्य विधान आहे. ही कम्युनिकेशन इज टू वे प्रोसेस. सेंडर आणि रिसिव्हर हे दोन घटक असतात, आपल्याला माहिती आहे. संप्रेषण ही निरंतर प्रक्रिया आहे. कंटिन्युअस प्रोसेस आहे का कम्युनिकेशन? हो. विचार, माहिती, भावनांची देवाणघेवाण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, ती कधीही पूर्णपणे थांबत नाही. म्हणून बी सुद्धा सत्य आहे. संप्रेषण ही व्यापक प्रक्रिया आहे. व्यापक प्रक्रिया आहे का? यस. कारण संप्रेषण सर्व स्तरावर, मग ते वैयक्तिक असो, सामाजिक असो, व्यावसायिक असो, म्हणजे सर्वच ठिकाणी आवश्यक असतं. म्हणून तिला आपण व्यापक म्हणू शकतो का? तर यस. पण आपल्याला काय म्हणलं? असत्य ना. संप्रेषण ही निरपेक्ष प्रक्रिया आहे. मग इथंच हे डी विधान जे आहे ते रॉंग आहे, कारण संप्रेषण ही सापेक्ष आहे, हे आपल्याला लक्षात येईल. कारण संवादाचा किंवा कम्युनिकेशनचा अर्थ संदर्भ, परिस्थिती, व्यक्तीची मानसिकता आणि शब्दाचा वापर यावर अवलंबून असतो. एकाच वाक्याचा अर्थ वेगवेगळ्या परिस्थितीत बदलू शकतो, बरोबर आहे का? म्हणून तिला काय म्हणू आपण? सापेक्ष म्हणू शकतो. म्हणून पर्याय डी हेच काय आहे? असत्य. ती निरपेक्ष नव्हे, तर ती सापेक्ष आहे. म्हणून असत्य विधान कोणतं आहे? पर्याय डी. नेक्स्ट, हे संप्रेषण कौशल्य आहेत. बोलणे संप्रेषण कौशल्य आहे. त्यानंतर सक्रिय ऐकणे, त्याला ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतो आपण, बरोबर आहे. आणि बॉडी लँग्वेज पण कम्युनिकेशनचं स्किल्स आहे. कारण बघा आता यामध्ये बीमध्ये काय होता प्रॉब्लेम? बोलणे. आता गाणे हे काही कम्युनिकेशनचं कौशल्य असं म्हणता येणार नाही, क्लिअर कट, हे ठीक होतं. त्यानंतर सक्रिय ऐकणे ठीक होतं, लिखाण ठीक आहे. परंतु वॉकिंग, चालणे हे काही कौशल्य नाही कम्युनिकेशनचं. बोलणे न ऐकणे इथं तर निगेटिव्हच दिलं. म्हणून सहज पद्धतीने आपण बी, सी आणि डी पर्याय कट करू शकत होतो, जेणेकरून आपल्याला पर्याय याची निवड करता येईल. त्यानंतर हे समपातळीवरील संदेशवहनाचे उदाहरण शेवटीला नाही म्हणतोय तो. समपातळीवरील संदेशवहनाचं उदाहरण नाही. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणजे काय थोडक्यामध्ये? तर एकाच स्तरावर किंवा पदावर काम करणाऱ्या व्यक्तीमधील संवाद, किंवा त्याला तुम्ही एकाच दर्जाचे व्यक्ती जर बोलत असले, त्यांच्यामध्ये जर कम्युनिकेशन होतंय, तर त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनचं उदाहरण नाही. बघा आता एकाच वर्गातील विद्यार्थ्यांनी विशिष्ट घटकावर केलेली गटचर्चा. बघा एकाच दर्जा आहे, एकच वर्ग आहे, एकाच वयाचे आहेत विद्यार्थी, म्हणजे हे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनचं उदाहरण आहे का? तर हो. त्यानंतर कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे केलेले संज्ञापन, हे काही हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनचं उदाहरण नाही आहे. हे ऊर्ध्वगामी संज्ञापनाचं उदाहरण आहे किंवा अपवर्ड कम्युनिकेशनचं उदाहरण आहे. यामध्ये माहिती खालच्या स्तरावरील चालली ना, कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे. जर माहिती खालच्या स्तरावरील व्यक्तीकडून उच्च पदस्थ व्यक्तीकडे जाते किंवा ट्रान्सफर होते, तर आपण त्याला म्हणतो अपवर्ड कम्युनिकेशन. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे, हेच हॉरिझॉन्टलचं उदाहरण नाही. कारण बघा
तालुक्यातील मुख्याध्यापकाची परिषद एकच पदांच्या व्यक्तींची परिषद आहे. मुख्याध्यापक एकच पदांच्या व्यक्ती येतं, म्हणजे हे होरिझॉन्टलचं उदाहरण आहे. शिक्षक कक्षामध्ये आपापसात झालेली चर्चा, म्हणजे बघा शिक्षक काय एकच पदस्थ आहेत ना, एकाच स्तराचे येतं, म्हणजे डी सुद्धा होरिझॉन्टल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे, सी सुद्धा होरिझॉन्टल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे, आणि ए सुद्धा आहे. बी मात्र नाही, कारण बी हे अपवर्ड कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे, म्हणून पर्याय बी हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आहे, परिणामकारक संप्रेषणासाठी गरज नाही. कशाची गरज नाही? इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी कशाची गरज नाही? बघा, लक्षपूर्वक ऐकण्याची, ॲक्टिव्ह लिसनिंगची गरज आहे. भाषा स्पष्टतेची गरज आहे का? क्लॅरिटी ऑफ लँग्वेज, बरोबर आहे, कारण संदेश स्पष्ट आणि समजण्यास सोपा होऊ शकतो. त्यामुळं योग्य माध्यमाची गरज आहे का? आहे, गरज आहे ना, ते गरज आहे. संदेशवहनाच्या स्वरूपावरून आपल्याला योग्य माध्यम ठरवणं गरजेचं आहे. हेतू अस्पष्टतेची, यांनी फक्त काय केलं, अस्पष्टता असा शब्द वापरला, म्हणूनच आपण डी ला गरज नाही असं म्हणू शकतो, म्हणून उत्तर आपण डी घेऊ. ठीक आहे, कारण अस्पष्टता संप्रेषणात अडथळा निर्माण करते ना. प्रभावी संप्रेषणासाठी संदेशाचा हेतू नेहमी स्पष्ट असायला पाहिजे होता, अस्पष्ट नव्हे, म्हणून हेच काय आहे, वेगळं आहे, म्हणून पर्याय डी हे उत्तर आहे. त्यानंतर आपण मॅथचे क्वेश्चन पाहूयात. प्रश्न आहे, एक रिक्षाचालक 7 दिवसात सरासरी सोमवारच्या दुप्पट पैसे कमावतो. मंगळवारी तो रविवार इतकेच कमावतो. बुधवारी त्याने 110 रुपये कमावले. जर गुरुवारी 90 रुपये मिळाले, शुक्रवारी त्याला सोमवारच्या निमपट म्हणजे 50 रुपयेच मिळाले, शनिवारी शुक्रवारच्या दुप्पट मिळाले, तर मंगळवारी दिवसभरात त्याने किती रुपये कमावले? जी माहिती कन्फर्म आहे ती आधी नोट डाऊन करून घ्या. बघा, बुधवारी 110 कन्फर्म झाले, गुरुवारी 90 कन्फर्म झाले, शुक्रवारी सोमवारच्या निमपट म्हणजे 50 रुपये, म्हणजे शुक्रवारी किती मिळाले? 50, आणि हे सोमवारच्या निमपट आहे, म्हणजे सोमवारी किती झाले? तर सोमवारी कन्फर्म झाले आता 100. आणि ते काय म्हणले, एका रिक्षाचालक 7 दिवसात सरासरी सोमवारच्या दुप्पट पैसे कमवतो, म्हणजे सरासरी काय झाली आता, सोमवारच्या दुप्पट म्हणजे 200. हे 100 कधीचे झाले? सोमवारचे. आता मंगळवारी तो रविवारी इतकेच कमावतो, मंगळवारी रविवार अजून दिलेलं नाही आहे, काढायचं आहे. शनिवारी शुक्रवारच्या दुप्पट, शुक्रवारच्या दुप्पट म्हणजे 50ची दुप्पट 100, बरोबर. मग आता मंगळवारचे काढायचे. चला स्टेप बाय स्टेप काढूयात. बघा, लक्ष द्या की काय झालं, सोमवारी 100 रुपये आपल्याला मिळाले, कारण शुक्रवारच्या दुप्पट. मंगळवारी x, बुधवारी 110, गुरुवारी 90, शुक्रवारी 50, शनिवारी 100, सरासरी 200. का? सोमवारच्या दुप्पट आहे. मग सगळ्यांची बेरीज केली, 100 + x + 110 + 90 + 50 + 100 + x छेदात 7. का? दिवस 7 आहे, बरोबर 200. मग आता x आणि x किती झालं? 2x. या सगळ्यांची बेरीज 450. पुढे छेदातले 7 पुढे गुणाकारात गेले, मग 2x बरोबर 1400 - 450. 1400 कुठून आले? 700 दोन्ही 1400. 2x बरोबर 950, x बरोबर 475. म्हणजे रविवारी 475 आणि मंगळवारी 475. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आहे आपला. आता प्रश्न थोडासा काळजीपूर्वक बघा. प्रश्न आहे, कोणत्याही धनपूर्णांकाला जर त्याच्या स्वतःखेरीज आणि 1 या संख्येखेरीज कोणताही धनसंख्येने भाग जात नसेल तर तो धनपूर्णांक मूळ संख्या असते. आपला मूळ संख्येची व्याख्या दिली आहे. इफ एनी पॉझिटिव्ह इंटिजर इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी पॉझिटिव्ह इंटिजर अदर दॅन इटसेल्फ अँड 1 इट इज सेड टू बी अ प्राईम नंबर. तर x हा पूर्णांक 7 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे, तर x² - 1 ला काय काय होईल बघा. लेट x बी द प्राईम नंबर ग्रेटर दॅन 7 देन x² - 1 इज.
आता 4 पर्याय दिलेत. काय आहे? पहिले संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची होती. मूळ संख्येची व्याख्या दिली आणि त्यांनी सांगितलं की x ही जी आहे 7 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. 7 पेक्षा मोठी मूळ संख्या 11, 13, 17, 19 टिंब अशा भरपूर आहेत. बरोबर. मग आता आपण एक एक पायरी घेऊन बघूयात. चला आता आपण नंबर 1ला 11 घेऊयात. मग 11चा वर्ग कारण इथं दिलंय -1 बरोबर 11चा वर्ग 121 -1 बरोबर 120. ओके. म्हणजे आता 120 आलं. 120 कसं आलं? 11चा वर्ग 121 - 1. आता बघा कधीही 6ने भाग जाणार नाही. 120ला 6ने भाग जातो का? जातो. म्हणजे पहिला पर्याय तर चुकला. नेहमीच 24ने भाग जाईल. 24ने भाग जातो का? आता 24 × 24 24 पंचे जातो. म्हणजे दुसरं उत्तर होऊ शकतं. पुढे पहा आता बघा 120ला 6ने भाग जातो. इथं नाही म्हणल्यामुळे पहिला पर्याय कटला. 24ने भाग जातो. नेहमीच 6ने भाग जातो इथपर्यंत बरोबर. आणि कदाचित 12ने भाग जाईल. 12ने जातो का? 12 × 120 जातो. किंवा भाग जाणार नाही. भाग जातो ना म्हणून हे चुकलं. नेहमीच 12ने भाग जातो आणि 24ने कदाचित भाग जाईल. 24ने जातो ना आपण पाहिलं. किंवा जाणार नाहीच ना जातोच ना म्हणजे हे बी चुकलं. मग आपल्या लक्षात येईल की या नाहीमुळं हे चुकलं, या नाहीमुळं 3 चुकला, या नाहीमुळं 4 चुकला. उत्तर झालं पर्याय बी, नेहमीच 24ने भाग जाईल. मग तुम्हाला प्रश्न पडेल सर तुम्ही 7पेक्षा मोठी फक्त 11च घेतली. 13 घेऊन पहा, 17 घेऊन पहा, 19 घेऊन पहा किंवा 2 अंकी सगळ्यात मोठी 97 घेऊन पहा. बरोबर. तुम्ही 3 अंकी घ्या, 5 अंकी घ्या, काही अडचण नाही. मग आपण तुम्हाला आणखी थोडंसं सविस्तर लिहून देण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. बघा आपण काय केलं? 7पेक्षा मोठी 11 घेतली, 13 घेतली, 17 घेतली, 97 घेतली. सगळ्यांचे वर्ग केले. -1 -1 -1 -1. आपली व्हॅल्यू मिळाली 120, 168, 288, 9408. तुमची इच्छा असेल तुम्ही याच्या पुढच्याही मूळ संख्या घेऊन गणित सोडून पाहू शकता. मग आता बघा 120ला 6ने भाग गेला. 12ने गेला. 24ने गेला. बरोबर. म्हणजे आपलं उत्तर बी तर आलं. 24ना भाग गेला निशेष. ओके. आता 168ला 6ने जातो, 12ने जातो, 24ने जातो म्हणजे आपलं उत्तर बरोबर. 288ला 6ने जातो, 12ने जातो, 24ने जातो म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म. 9408ला 6ने जातो, 12ने जातो, 24ने जातो म्हणजे आपलं उत्तर बरोबर. आपण 4 संख्यांसोबत पडताळा केला तर उत्तर बी कन्फर्म येत आहे. 6ने पण जातो म्हणून इथं नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे म्हणून पर्याय ए सी डी हे 3ही रॉंग झाले आणि बी कन्फर्म बरोबर झालेला आहे. येते लक्षात. चला पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. प्रश्न आहे आपला जर एक्स वाय आणि झेड हे चल फक्त 1 2 3 4 5 6 आणि 7 या किमतीचे असतील तर x + y + z बरोबर 12 या समीकरणाच्या उकलींची संख्या निवडा. इंग्लिश बघा. इफ व्हेरिएबल्स x y and z can only take values of 1 2 3 4 5 6 7 then select the number of solution of the equation x y + z बरोबर 12. मग आता काय करावं लागेल? चला तर आपण एक एक किंमत घेऊ. आता ते म्हणले x y आणि z यांच्या अशा किमती घ्या की त्यांची जर बेरीज केली तर उत्तर 12 यावं. चला आपण काय करू? एक्सची 1 घेऊन पाहू. मग आता 1 मध्ये आणखीन काय मिळवायचं आपल्याला? 2 3. समजा आता जर 2 मिळवले तर काय व्हायला? 1 2 3. मग परत 3 आणि 7 10 नाही जमत. 3 मिळवले 3 आणि 1 4 आणि 7 10 नाही होत म्हणजे मिळवायचे 4. ओके. मग 4 आणि 1 5 5 आणि 7 12. म्हणजे आपण एक्सचा व्हॅल्यू घेतला 1, वायचा घेतला 4, झेडचा घेतला 7 तर आपलं उत्तर बरोबर येतं.
ओके. मग असं किती वेळा लिहू शकतो आपण? मग आता एकचा एक, वायचा घेतला 7, झेडचा घेतला 4. मग आता एक्सचा घेतला 4, वायचा घेतला 1, झेडचा घेतला 7. एक्सचा घेतला 4, वायचा घेतला आता किती घ्यायचा आहे? वायचा घेतला 7 आणि झेडचा घेतला 1. मग सेम असा उलटं करा. आता एक्सचा घेतला 7, वायचा घेतला 4, झेडचा घेतला 1. आता एक्सचा घेतला 7, वायचा घेतला 1, झेडचा घेतला 4. म्हणजे 1, 4 आणि 7 अशी जर उकल घेतली तर 6 वेळा उकल होते. त्यापेक्षा आणखीन वेगळं काय करता येईल? चला एक एक बघत चला. आता आपल्याला 12 किंमत आली पाहिजे. मग आता एक्सचं घेतली 2, वायची घेतली 4, 2 आणि 4 6 आणि झेडची घेतली 6, तरी पण उकल येते. याची तयार होते 6, बरोबर. आता एकची घेतली 3, वायची घेतली 3 आणि समजा जर आपण आता घेतली 4 7, हो 3 4 किती झाले? 7 7 आणि 5 12. याचे पण तयार होतील 7. म्हणजे बघा अशा प्रकारे जर करत गेलं तर अशा किती उकल होतील? आपल्या लक्षात येईल की एक्सची व्हॅल्यू 1 4 7 आहे, तर एवढे तयार झाले जे तुम्हाला मी बनवून दाखवले. म्हणजे 3 अंकामध्ये 6 तयार झाले, बरोबर. मग असे गट किती होतात? 1 5 6, 2 3 7, 3 4 5, नंतर 2 4 6 आणि 1 4 7. गट किती झाले? 5 गट तयार झालेत. मग 5 गटाचे 6 उकल किती उकल झाल्या? 30. जेव्हा अंक वेगळे होते, आता अंक समान आहे, 3 3 6 3 3 6 3 3 6, 5 5 2 5 2 5 2 5 5 किती झाल्या? 6 उकल. आता अंक सेम आहे, 4 4 4, तर 1 उकल. म्हणजे सोल्युशन किती व्हायला लागले? 30 + 6 + 1 बरोबर 37. लक्षात येते? अशा प्रकारे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मग आता आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक बी. 37 प्रकारे वेगवेगळे आपण ते सोडवू शकतो. प्रश्न आहे 20% वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील अंतर 40 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? बघा स्टेप बाय स्टेप आपण सोडवत जाऊयात. 2 पद्धतीनं सांगतो, शॉर्टकट मेथड नाही सांगतो तुम्हाला. बघा व्याजाचा दर 20% घेतला, मुदत 2 वर्ष दिली आहे. आता मुद्दल आपण घेतली 100 रुपये, बरोबर. मग आता सरळ व्याज काढू. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागिला 100. मुद्दल 100 100 कट झाली, 20 गुणिला 2, सरळ व्याज आलं 40 रुपये. चक्रवाढ व्याज काढू. सेम व्याजाचा दर 20 आहे, मुदत 2 आहे. मुद्दल आपण 100 रुपये घेतली. सूत्र आहे पी मैरूपी कंसात 1 + r/100 कंस पूर्ण घातांकात टी वजा पी. सगळ्या किमती टाकल्या, सॉल्व करत आलो आपण. आपल्याला चक्रवाढ व्याज मिळालं 44 रुपये. मग 100 रुपये मुद्दलावर 44 रुपये, चक्रव्याज सरळ व्याज 40, फरक आला 4 रुपये. मग 100 रुपयाला 4 रुपये फरक आहे, तर 40 रुपये फरक कितीला असेल? 3 गुणाकार करा, त्रिराशी मांडा, मग येईल 100 गुणिले 40 भागिले 4, तर मुद्दल 1000 रुपये येणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून हे लिहून घेऊ शकता. बघा हेच गणित आता शॉर्टकट मेथडनं कसं सोडवायचं, बेसिक मेथड तुम्हाला सांगितली. आता शॉर्टकट बघा काय आहे. चक्रवाढ व्याज व सरळ व्याज 2 वर्षाचा फरक सूत्र पी कंसात r/100 कंसाचा वर्ग. मग आता पी किती दिलाय फरक? 40 रुपये, बरोबर. 40 रुपये फरक दिलाय, पी माहीत नाही. मग आता ही 20 कुठून आले? तर आपल्याला दिलंय 20% वार्षिक दर, मुदत 2 वर्ष, किमती टाकल्या, काटाकाटी केलं, आपलं मिळालं मुद्दल 1000 रुपये. पर्याय क्रमांक 1, बरोबर. चला पुढील प्रश्न पाहूयात. एक विशिष्ट रक्कम ए, बी आणि सी मध्ये अनुक्रमे 2S 3S 4 या प्रमाणात वितरित करायची होती, परंतु ती चुकीने
अनुक्रमे 7, 2, 5 या प्रमाणात वितरित केली गेली. याचा परिणाम म्हणून बीला 30,000 रुपये कमी मिळाले तर ती रक्कम किती होती? बघा, अ सर्टेन अमाऊंट वॉज टू डिस्ट्रीब्यूट अमॉंग ए बी सी इन द रेशो 2, 3, 4 respectively but was erroneously distributed in the ratio 7 to 5 respectively. As a result of this, B got RS 30,000 less. What is the amount? स्टेप बाय स्टेप जाऊयात आपण. बघा, योग्य प्रमाण होतं 2 यास 3 यास 4, चुकीचं प्रमाण 7 यास 2 यास 5. परिणाम काय झाला? बीला 30,000 रुपये कमी मिळाले. समजा रक्कम x होती, मग एकूण भाग होते 9. बीचा हिस्सा 3/9 गुणिले x. हे 3 कुठून आले? हे बघा 3 बरोबर 1/3x. चुकीच्या विभागानुसार एकूण 14. बीचा वाटा 2/14 गुणिले x 1/7. मग बीला 30,000 कमी मिळाले म्हणून वजा चिन्ह. 1/3 मधून वजा 1/7 केले तर आले 30,000. मग आपण लसावी विभागात तिरपा गुणाकार केला आणि 7x - 3 1/21 30,000. मग आपलं उत्तर आलं 1,57,500 रुपये. आपण व्हिडिओ पॉज करू शकता, हे सगळं लिहून घेऊ शकता आणि स्टेप बाय स्टेप व्हेरीफाय करू शकता. पुढे दिलंय आपल्याला की एका सांकेतिक भाषेत मिल्क हा शब्द असा लिहिला तर राईस हा शब्द कसा लिहा. काय केलं बघा, यमला इथं मध्ये घेतलं. हे बघा, हा यम, त्याच्या अगोदरचा घेतला एक आणि नंतरचा घेतला एक. आय बघा, एच जे, आयच्या अगोदरचा एच नंतरचा जे. एल बघा, के यम, हे बघा यल, अगोदरचं के नंतरचं यम. के बघा, के अगोदरचं जे नंतरचं एल. म्हणजे आपल्या लक्षात येईल की यमच्या अगोदरचा एक नंतरचा एक, सगळ्याला तसंच केलं. मग आता आरच्या अगोदरचा एक नंतरचा एक बघा, सगळा शब्द जो आहे राईस, एक अगोदरचा एक नंतरचा. आरच्या अगोदर येतं क्यू, नंतर येतं यस, म्हणजे आता क्यू यस. आयच्या अगोदर येतं एच, नंतर येतं जे. सीच्या अगोदर येतं बी, नंतर येतं डी. ईच्या अगोदर येतं डी, नंतर येतं एफ. बघा बरं, क्यू एस, एच जे, बी डी, डी एफ. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होणार आहे. काय केलं, दिलेल्या मुळाक्षराच्या एक अगोदरचा आणि एक नंतरचा घेऊन पूर्ण संकेत बनवलेला आहे. मनोज हा रामपेक्षा मोठा आहे पण लखन एवढा नाही. लखन हा नाना आणि कपिलपेक्षा मोठा आहे. नाना हा रामपेक्षा लहान आहे पण तो सर्वात लहान नाही. वयाने सर्वात मोठ्यापासून ते सर्वात लहान अशा क्रमामध्ये अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर कोण असेल. आता आपल्याला त्यांनी जी जी माहिती दिली आहे ती आपण एकदम व्यवस्थित मांडू उत्तर काढण्यासाठी. काय म्हणतो तो, मनोज हा रामपेक्षा मोठा आहे. मनोज रामपेक्षा मोठा आहे म्हणजे आपण इथं जर राम लिहिला, इथं जर आपण राम लिहिला, ठीक आहे, तर तो मनोज त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून आपण मनोज मोठा आहे म्हणून थोडंसं वर लिहूया. त्यानंतर पण लखन एवढा मोठा नाही, म्हणजे मनोजपेक्षा मोठा कोण आहे, लखन आहे. मनोजपेक्षा मोठा कोण आहे, लखन आहे. त्यानंतर काय म्हणते बघा, लखन हा नाना आणि कपिलपेक्षा मोठा आहे. नाना आणि कपिलपेक्षा मोठा आहे. पण आता ते कुठं लिहायचे आपल्याला कळाय ना. नाना हा रामपेक्षा लहान आहे. रामपेक्षा लहान कोण आहे, नाना आहे, ठीक आहे. पण तो सर्वात लहान नाही. नाना हा सर्वात लहान नाही. वयाने सर्वात मोठ्यापासून ते सर्वात लहान अशा अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर कोण असेल. आता आपण इथपर्यंत आलो होतो की नाना हा रामपेक्षा लहान आहे पण तो सर्वात लहान नाही, म्हणजे याच्यापेक्षा कोणीतरी लहान आहे, ठीक आहे. म्हणजे आता कोण उरलेलं आहे
तर कपिल उरलेला आहे फक्त. कपिल कोण आहे? सर्वात लहान असणार आहे ना. सर्वात लहान नाना नाही म्हणल्यावर कपिल कोण आहे? सर्वात लहान आहे हा 5 नंबरला. आणि 1 नंबरला कोण आहे सर्वात मोठ्यामध्ये? लखन आहे. ठीक आहे. प्रश्न काय विचारला आहे? अनुक्रमे सर्वात लहान अशा क्रमामध्ये अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमावर सर्वात मोठ्यापासून लहान अशा क्रमात. मग 2 नंबरला येतो मनोज, हा येईल 2 नंबरला मनोज. आणि चौथ्या क्रमांकावर येईल नाना, म्हणजे मनोज आणि नाना उत्तर घ्यावं लागेल. आता थोडं कॉम्प्लिकेटेड केलं त्यांनी. ठीक आहे. म्हणजे उत्तर येईल मनोज व नाना. म्हणजे अगोदर पहिल्या ते 5व्या क्रमांकाची मांडणी करा आणि मग दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला कोण अशी जोडी विचारली आहे तर ते असतील मनोज व नाना. त्यानंतर मी दक्षिणेला तोंड करून उभा आहे. मी उजवीकडे तोंड वळून 20 मीटर चाललो. आता दक्षिणेला तोंड करून उभा आहे. समजा आता एखादा व्यक्ती जो आहे तो इथं उभा आहे, दक्षिणेला तोंड करून असा इथे. ठीक आहे. मी उजवीकडे तोंड वळून 20 मीटर चाललो. दक्षिणेला तोंड आणि उजवीकडे म्हणजे म्हणे तो कुठं चालला? 20 मीटर इकडे चालला. किती चालला? 20. नंतर उजवीकडे वळून 10 मीटर चाललो. आता नंतर उजवीकडे वळे म्हणजे इथं वळाला तो. किती चालला? 10 मीटर चालला. त्यानंतर डावीकडे वळून 10 मीटर चाललो. मग आता डावीकडे वळाला म्हणजे परत इकडे वळाला. किती? 10. नंतर उजवीकडे वळून 20 मीटर चाललो. आता इकडे उजवीकडे वळाला 20 मीटर म्हणजे परत इथपर्यंत गेला, हे झालं 20. ठीक आहे. नंतर मी पुन्हा उजवीकडे वळून 60 मीटर चाललो, म्हणजे हे 10 आणि हे 20 30. मग आता अंदाजे घ्या आपल्याला, हे झाले इथपर्यंत 30. 60 म्हणते ना, मग आता अंदाज इथवर यावं लागणार आपल्याला, हे होईल पूर्ण 60. सुरुवातीच्या ठिकाणापासून मी कोणत्या दिशेला आहे? आता पोहोचलो इथं आणि सुरुवातीचं ठिकाण इथं, मग साहजिकच ही दिशा कोणती असणार आहे? तर ही दिशा असणार आहे ईशान्य. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कुठे पोहोचला आहे तो? पहिल्या ठिकाणापासून ईशान्य दिशेला पोहोचला आहे, म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की विधानावरून आपल्याला आकृती काढणं अपेक्षित असतं. विधान काय आहेत बघा? सर्व मुले हुशार आहेत. सर्व मुले हुशार आहेत. मग सर्व म्हणल्याच्या नंतर आतमध्ये येईल कोण? मुले आतमध्ये येतील आणि बाहेरून येतील हुशार. ओके. सर्व मुले हुशार आहेत. सर्व हुशार स्वाभिमानी आहेत. मग आता हुशार आतमध्ये जातील आणि बाहेरून येतील स्वाभिमानी. स्वाभिमानी. ठीक आहे. मग आता एक एक निष्कर्ष चेक करू. पहिला निष्कर्ष, सर्व मुले स्वाभिमानी आहेत. बघा आता ही मुलं येतं आणि हे वर्तुळे बाहेरचं, सर्वात बाहेरचं स्वाभिमानीचं. मग सर्व मुले स्वाभिमानी का हो आहेत? कारण स्वाभिमानीच्या आतमध्ये आहेत ना, म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर आहे. पहिला निष्कर्ष अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरा बघा, सर्व स्वाभिमानी मुले आहेत. आता सर्व स्वाभिमानी, सर्वात बाहेरचं वर्तुळे स्वाभिमानीचं आणि आतलं वर्तुळे मुलांचं. तर सर्व स्वाभिमानी मुले आहेत हे रॉंग झालं ना, कारण बाहेरून आत जाताना काही असू शकतं. काही स्वाभिमानी मुले असू शकतात पण सर्व स्वाभिमानी मुले असू शकत नाहीत. म्हणून दुसरं रॉंग. सर्व हुशार मुले आहेत. सर्व हुशार मुले आहेत. बघा, सर्व हुशार मुले आहेत, परंतु बाहेरून आत चालला ना मुलाकडं, हे हुशारचं वर्तुळ बाहेरून आत चाललंय, म्हणजे हे सुद्धा रॉंग आहे. काही हुशार मुलं आहेत, सर्व हुशार मुलं असं म्हणता येणार नाही. बाहेरून आत जाताना काही असतं, लक्षात घ्या. काही स्वाभिमानी हुशार आहेत. बघा आता तेव्हा काही स्वाभिमानी, स्वाभिमानी बाहेरचं वर्तुळे आणि आतमधलं हे हुशार. तर काही स्वाभिमानी हुशार आहेत का? तर हो आहेत ना, एवढे स्वाभिमानी हुशार आहेत. म्हणजे चौथं सुद्धा बरोबर आहे, पहिलं सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहिलं आणि चौथं. मग असा कोण पर्याय सांगतो? निष्कर्ष 1 आणि 4 तर्कसंगत आहे, तर पर्याय बी. त्यानंतर प्रश्न आहे, शृंखला पूर्ण करा. 1 5 4 10 9 15 16. प्रश्नचिन्ह आहे 25 25 36. जेव्हा एखादी शृंखला
ही ना चढत्या क्रमाने सरळ आहे ना उतरत्या क्रमाने सरळ आहे, अशा वेळेस शृंखला जर मोठी दिसत असली तर 2 शृंखला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघा बरं, 1 4 4 9 9 16 16 25 25 36 काय आहे? सगळ्या वर्ग संख्या आहेत. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग. राहिलेली बघा 5 10 10 15 15 20 20 25 प्लस 5, एक 5चा पाडा आणि एक वाक्य वर्ग संख्या, पर्याय क्रमांक सी. सोपा आहे, गोंधळून जायचं नाही. आता DIचे प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 31 32 आणि 33 पुढील माहितीवर आधारित आहेत. गंमत जम्मत या उद्यानाला भेट देण्यासाठी 2 प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. एका दिवसाचे तिकीट फक्त खरेदीच्या दिवशी वैध. बघा, एका दिवसाचं तिकीट जे आहे ना हे फक्त खरेदीच्या दिवशी वैध आहे, व्हॅलिड आहे. 3 दिवसाचं तिकीट खरेदीच्या दिवसाबरोबर पुढच्या फक्त 2 दिवसासाठी व्हॅलिड आहे, वैध आहे. गेल्या आठवड्यात दिलेल्या तिकिटांची नोंदी. ओके, इंग्लिशमध्ये पण समजून घ्या. व्हिजिटर्स टू द थीम पार्क गंमत जम्मत have 2 types of ticket available to them as follows. 1 day ticket is valid 1 day to issue only. 3 days ticket, this is valid on the day of issue and the next day of days only. This is a record of tickets issued by week. ओके, बघा, सोमवारी एका दिवसाची ऐकले 417, मंगळवारी 432, बुधवारी 440, गुरुवारी 308, शुक्रवारी 312, शनिवारी 373, रविवारी 524. 3 दिवसाचे सोमवारी 459, 516, 483, 547, 447, 628, 561, 425. गेल्या आठवड्यात गुरुवारी सर्व मिळून वैध असलेले व्हॅलिड असलेले तिकिटांची संख्या निवडा. तर बघा, गुरुवारी किती आलेत? 308, 417, 785. बरोबर, कुठं दिलंय हे बघा. काही कन्फ्युजन? ओके. आता बघा, मंगळवारी जे तिकीट काढले होते 3 दिवसाचं ते गुरुवारी व्हॅलिड आहे ना, आणि बुधवारी काढलेलं पण गुरुवारी व्हॅलिड आहे. म्हणजे 516, 483, 999, दोन्ही मिळून 784, पर्याय क्रमांक सी. प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. थोडंसं ओके. काय म्हटले? 1 डे तिकीट दिस इज व्हॅलिड टू द डे ऑफ इश्यू ओनली. म्हणजे जे गुरुवारी इश्यू केले का ते गुरुवारी व्हॅलिड आहे. ओके, 785. पण गुरुवारी सगळे वैध व्हॅलिड किती आहेत? तर जे तिकीट मंगळवारी काढलंय ते पुढचे 2 दिवस चालतं, बुधवार आणि गुरुवार. म्हणजे हे गुरुवारी चालतं आणि बुधवारी काढलेलं पण गुरुवारी चालतं. येतं लक्षात? म्हणून 1784. हा तो व्हिडिओ पॉज करून ही व्यवस्थित माहिती एकदा लिहून घ्या. पुढे आहे, फक्त खरेदीच्या दिवशी वैध तिकिटांची आठवड्यातील सरासरी किती? फक्त खरेदीच्या दिवशी म्हणजे एक दिवस. किती आली बेरीज? 2815. बरोबर आहे. आता काय करायचं आहे? 2815 बेरीज आली ना, आता आपलं सरासरी काढायची. इथं चुकून गुणाकारात चिन्ह आलं. 2815 झाली बेरीज. किती दिवस आहे? भागेला 7 दिवस. किती आलं? 402.14. पर्याय क्रमांक बी. 402 तिकीट आहेत. इथे भागेला 7 करायचं होतं, चुकून गुणाकाराचं चिन्ह आलं. ओके, चला पुढे बघा. गेल्या आठवड्यात मंगळवारी सर्व मिळून वैध असलेल्या तिकिटांची संख्या व शनिवारी सर्व मिळून वैध असलेल्या तिकिटांची संख्या यामधील फरक शोधायचा आहे. बघा, मंगळवारी किती आहेत? 432 प्लस 516. ओके, आणि सोमवारचे असणार 459, 3 दिवसाचे. मग आता मंगळवारी तिकिटांची संख्या झाली 1407. आता शनिवारी बघा 373, 561, आणि गुरुवारचे आणि शुक्रवारचे मग किती झालं? 2039. बरोबर आहे.
मग आता 2039 कधीचे आहेत? शनिवारचे. मंगळवारचे किती आहेत? 1407. वजाबाकी केली, 9तून 7 गेले 2, 3 3, 10तून 4 गेले 6, 632. पर्याय क्रमांक सी. 1 दिवसाचं तिकीट आणि 3 दिवसाचं तिकीट हे थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या. पुढे आहे आता वृत्तालेख. प्रश्न क्रमांक 34-35 सोबतच्या वृत्तालेखावरून सोडवा. पाय चार्ट दिला आपला. नांदेड शहरातील रहिवाशांनी जानेवारी 2024 महिन्यात केलेल्या गुंतवणुकीची माहिती या वृत्तालेखात आहे. सोन्यामधील गुंतवणूक बघा. स्थावर मालमत्ता 35%, सोने 30%, म्युच्युअल फंड 20%, इतर 10% आणि 5% सरकारी रोखे. शहरातील रहिवाशांनी एकूण किती रुपये गुंतवणूक केली? मग आता काय करावं लागणार आपल्याला? बघा, सोन्यामधील गुंतवणूक 30%, 30% म्हणजे 75 लाख, तर 100% म्हणजे किती? त्रिराशी मांडली, यास इतके तर त्यास किती, गुणाकार भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते 2,50,00,000. बरोबर. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. पुढील प्रश्न आहे आपला. सरकारी रोखे व म्युच्युअल फंड यात एकूण किती रुपये गुंतवणूक करण्यात आली? मग आता बघा, सोन्यामध्ये 30% म्हणजे 75 लाख, 7,50,000. बरोबर आहे. सोन्यामधील गुंतवणूक ही 75 लाख, परंतु ही 30% आहे ना. आता म्युच्युअल फंड किती आहे? 20%च आहे ना. मग म्युच्युअल फंड 20% म्हणल्यावर काय असणार? कमी असणार. मग त्रिराशी मांडली तर किती येणार? म्युच्युअल फंड 50 लाख. आता सोन्यामधील 30% म्हणजे 75 लाख. आता तर 5%च आहे. कशामध्ये? सरकारी रोखे. ते आणखीन कमी येईल, ते आलं फक्त 12.5 लाख. दोघांची बेरीज झाली 62,50,000. पर्याय क्रमांक डी. थोडंसं समजून घ्या. हा जो पूर्ण चार्ट आहे यामध्ये सोनं 30% होतं, म्युच्युअल फंड 20%चे म्हणजे सोन्यापेक्षा कमी, सरकारी रोखे तर आणखीन कमी. पण हे दोन्ही मिळून पण किती झालं? 25. तरीही 30पेक्षा कमीच असणार. बरोबर. पुढील प्रश्न आहे आपला. प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या समाज माध्यमाने थ्रेड्स या ॲपची निर्मिती केली आहे? एक्स, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट. तर आपल्या सर्वांना माहिती आहे थ्रेड्स या ॲपची निर्मिती इंस्टाग्राम या समाज माध्यमाने केली आहे. म्हणजे इंस्टाग्राम टीमने विकसित केलं. हे ॲप प्रामुख्यानं आपल्याला माहिती आहे की मजकूर म्हणजे टेक्स्ट मॅसेज त्याच्यामध्ये आपल्याला शेअर करता येतात. ते इंस्टाग्राम खात्याशी जोडलेलं असतं आणि मूळ निर्मिती आणि त्याची जी पॅरेंट्स कंपनी आहे ती मेटा आहे. परंतु या प्रश्नाच्या अनुषंगाने इंस्टाग्राम हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणता पर्याय समाज माध्यमांच्या स्थापनेचा योग्य क्रम दर्शवितो? आपल्याला नेहमी या आशयाचा प्रश्न दरवेळेस सेटला विचारला जातो. म्हणजे विविध सोशल मीडिया कधी निर्माण झाले असा क्रम लावायला त्यांनी आपल्याला विचारलेला असतात. वेबसाईट आहेत, सोशल मीडिया आहेत, ॲप आहेत. आता इथं जर पाहिलं आपण तर लिंक्डइन तर ते 2002-03चं आहे. त्यानंतर ट्विटर आहे 2006, आता त्याला एक्स म्हणलं जातं. व्हॉट्सॲप ते आहे 2009चं आणि सर्वात शेवटी आहे स्नॅपचॅट 2011. म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध नाही म्हणतोय? बघा, मोझिला फायरफॉक्स हा जो ब्राउझर आहे हा विनामूल्य आणि मुफ्त स्रोत ब्राउझर आहे जो कोणीही इंटरनेटवरून डाउनलोड करू शकतो. म्हणजे हा मोफत मिळतो आपल्याला. गुगल क्रोम हे सुद्धा गुगलनं विकसित केलेलं अतिशय लोकप्रिय आणि पूर्णपणे विनामूल्य ब्राउझर आहे गुगल क्रोम. त्यानंतर ओपेरा हे देखील PC मोबाईलसाठी विनामूल्य डाउनलोड करू शकतो आपण. मात्र मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर जे आहे, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर हे स्वतंत्र सॉफ्टवेअर म्हणून उपलब्ध नाही.
ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचा एक अंगभूत भाग आहे. म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमबरोबरच मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर आपल्याला मिळतं. आणि अजून डिटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर जून 2022मध्ये ही सेवा बंद झाली आहे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोररची. आता त्याऐवजी जर तुम्ही नवीन पाहिलं तर मायक्रोसॉफ्ट एज नावाचं एक्सप्लोरर आता उपलब्ध आहे. तुम्ही जर विंडोज 10मध्ये बघितला तर मायक्रोसॉफ्ट एज हे आपल्याला ब्राउझर पाहायला मिळतं. म्हणून विनामूल्य नाही कोणतं तर बाकीचे वरील तीनही आहेत. नाही कोणतं तर मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, कारण ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्याच एक भाग आहे आणि आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम ती विकत घ्यावी लागते. त्यानंतर शिक्षणातील तंत्रज्ञानाचा संदर्भ आहे. इंस्टाग्रामचा वापर तर इतकी मर्यादित आपण उत्तर घेऊ शकत नाही. शिक्षणासाठी उपकरणं, साहित्य आणि यंत्रामध्ये तांत्रिक प्रगतीचा वापर याला म्हणू शकतो आपण शिक्षणातील तंत्रज्ञान. त्यानंतर शिक्षणामध्ये मास मीडियाचा वापर हा पण मर्यादित झाला. ठीक आहे, मर्यादित झाला हा पण. आणि बीपेक्षा सी मर्यादित झाला. सोशल मीडियाचा वापर हा पण मर्यादितच झाला. म्हणजे प्रॉपर जे शिक्षणातील तंत्रज्ञान आहे तर तो दर्शविणारा प्रॉपर पर्याय शिक्षणासाठी उपकरण तयार करणे, बनविणे, साहित्य, यंत्रामध्ये तांत्रिक प्रगती या सर्वांना मिळून आपण शिक्षणातील तंत्रज्ञान असं म्हणू शकतो. म्हणजे पर्याय बी हेच ए, सी आणि डीपेक्षा सर्वात प्रभावी उत्तर असणार आहे. त्यानंतर नवीन माध्यम तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे जगभरातील लोक एकमेकाशी जोडलेले आहेत ही संकल्पना व्यक्त करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? ठीक आहे, चारही संज्ञा सारख्या वाटतात आपल्याला, परंतु ते आपण समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा आता काय म्हणतो तो मल्टीमीडिया. आता मल्टीमीडिया म्हणजे काय तर मल्टीमीडिया म्हणजे अशी माहिती सादर करण्यासाठी एकापेक्षा जास्त माध्यम त्याचे वापर होतो. जसं आपण म्हणतो मल्टीमीडिया मोबाईल म्हणजे काय, त्याच्यामध्ये टेक्स्ट आहे, त्यामध्ये ऑडिओ आहे, त्यामध्ये व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये इमेजेस आहेत. तर या सर्वांना आपण म्हणतो मल्टीमीडिया. आलं लक्षामध्ये? त्याचा आणि आपल्या प्रश्नाचा काही संदर्भ लागत नाही. आपला प्रश्न काय म्हणतो की जगभरातील लोक एकमेकाशी जोडलेले आहेत ही संकल्पना व्यक्त करण्यासाठी काय वापरतात, तर तिला म्हणतो आपण ग्लोबल व्हिलेज अशी कन्सेप्ट आपण वापरतो. कारण नवीन माध्यम तंत्रज्ञानामुळे जसं इंटरनेट, सोशल मीडिया हे संपूर्ण जग एकमेकाशी इतकं जोडलं आहे की भौगोलिक अंतर असूनही लोक एका खेड्याप्रमाणे एकमेकांच्या संपर्कात असतात. म्हणून हे दर्शवण्यासाठी अलीकडे ग्लोबल व्हिलेज नावाची कन्सेप्ट वापरली जाते. आता त्याच्यामध्ये इतर पर्याय बघू. जेमिन शाफ्ट काय कन्सेप्ट आहे तर याचा अर्थ असा होतो की समुदाय म्हणजे कम्युनिटी ही जी संज्ञा आहे अशा पारंपरिक समाजाचे वर्णन करते जिथे लोकांमध्ये वैयक्तिक नातेसंबंध, समान मूल्य आणि कुटुंबासारखे घनिष्ठ संबंध असतात. तर त्याला म्हणलं जातं जेमिन शाफ्ट किंवा समुदाय. आणि ग्लोकलायझेशन म्हणजे काय तर ग्लोकलायझेशनमध्ये दोन शब्द दडलेले आहेत. एक म्हणजे ग्लोबलायझेशन आणि दुसरा म्हणजे लोकलायझेशन. याच्या मिश्रणातून हा शब्द झाला आहे. कोणता? ग्लोकलायझेशन. जेव्हा एखादी कंपनी आपलं उत्पादन लोकांच्या आवडीनुसार बदलून विकते तेव्हा त्याला ग्लोकलायझेशन म्हणतात. उदाहरणार्थ मॅकडोनाल्ड कंपनीने आपल्या भारतामध्ये भारतीय पदार्थाची नावं असणारी नवीन पदार्थ सुरू केली तर त्या कन्सेप्टला म्हणतात ग्लोकलायझेशन. इथे मात्र प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर आहे ग्लोबल व्हिलेज. त्यानंतर हा आंतरराष्ट्रीय कराराचा एक सर्वसमावेशक दस्तऐवज आहे की ज्यामध्ये खालील विषय समाविष्ट करण्यात आले होते: मदत निधी, गरिबी निर्मूलन, शाश्वत शेती, ग्रामीण विकास, वनसंवर्धन, जैवविविधता इत्यादी. आंतरराष्ट्रीय कराराचा एक सामाजिक दस्तऐवज आहे तर तो आहे अजेंडा 21. 1992 मध्ये रिओ दी जानेरो म्हणजे ब्राझीलमध्ये इथे झालेली जी वसुंधरा परिषद होती तिनं स्वीकारलेला हा एक सर्वसमावेशक कृती आराखडा आहे अजेंडा 21, ज्यामध्ये या सर्व बाबींचा समावेश येतो.
बाकीचे पर्याय जसं क्योटो प्रोटोकॉल हा ग्रीन हाऊस वायू उत्सर्जनाशी संबंधित होता हा प्रोटोकॉल. त्यानंतर पॅरिस करार हा हवामान बदलाशी संदर्भाने होता 2015मध्ये झालेला. आणि ब्रूटलँड कमिशन हे ज्याला आपण पर्यावरण आणि विकासावरील जागतिक आयोग म्हणतो CWCED, ठीक आहे, किंवा त्याला काय म्हणतात बघा WCED, जे संयुक्त राष्ट्रांनी हा आयोग स्थापन केला होता. नॉर्वेचे माजी पंतप्रधान हार्लम ब्रूटलँड यांच्या नावावरून त्याला ब्रूटलँड कमिशन संबोधल्या गेलं. इथं मात्र पर्याय बी हे उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी जैविक विविधतेचा कोणता प्रकार नाही म्हटले. जैविक विविधतेचा कोणता प्रकार नाही, तर आनुवंशिक विविधता. तर आनुवंशिक विविधता हा एक विविधतेचा प्रकार आहे. एकाच जातीच्या सजीवामधील जनुकीय फरकामुळे निर्माण होणारी विविधता. जसं आंब्याच्या विविध जाती आहेत तर त्याला म्हणलं जातं जेनेटिक डायव्हर्सिटी, म्हणजे हे बरोबर आहे. खडक विविधता असला काही प्रकार नाही आहे, सजीवाशी संबंधित नाही, तो भूशास्त्राशी संबंधित आहे, म्हणजे पर्याय बी हेच उत्तर आहे. कारण जातींची विविधता असते, स्पेसिस डायव्हर्सिटी असते ना, जसं एखाद्या विशिष्ट प्रदेशात आढळणाऱ्या विविध प्रजातींची संख्या म्हणजे वाघ, सिंह, हत्ती, तर याला आपण स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणतो. परिसंस्था विविधता इकोसिस्टीम डायव्हर्सिटी असते का? हो, विविध प्रकारचे आदिवास किंवा परिसंस्था विविधता असू शकते, जसं जंगले, वाळवंट, नद्या, समुद्र, म्हणजे इकोसिस्टीम डायव्हर्सिटीच झाली ही. पण डायव्हर्सिटीचा कोणता भाग नाही, तर खडक ही काही विविधता नाही किंवा खडक ही काही डायव्हर्सिटी नाही. त्यानंतर हा हवेचा प्राथमिक प्रदूषक आहे म्हणले. हवेचा प्राथमिक प्रदूषक. आता प्राथमिक प्रदूषक म्हणजे काय? हे प्रदूषक थेट स्रोतामधून येतात, म्हणजे वातावरणात मिसळतात, जसं कारखान्याचा धूर, गाड्यांचा धूर, ठीक आहे, ज्वालामुखी, तर त्यामधून डायरेक्ट येतात. तर मग त्याला आपण काय म्हणतो, धूर हाच इथं प्राथमिक प्रदूषक असणार आहे. मग त्याच्यामध्ये डिटेल गेलं तर कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोकार्बन्स हे प्राथमिक प्रदूषक आहे. पण बाकीचे जर पाहिलं आपण नायट्रोजन ट्रायऑक्साईड, ठीक आहे, तर हे नायट्रोजन ट्रायऑक्साईड हा काय आहे, तर हा दुय्यम आहे, दुय्यम प्रदूषक आहे. दुय्यम प्रदूषक म्हणजे काय? थेट स्रोतापासून बाहेर पडत नाहीत ते, तर वातावरणातील प्राथमिक प्रदूषकाच्या रासायनिक अभिक्रिया होतात आणि मग दुय्यम प्रदूषकं तयार होतात. म्हणजे नायट्रेटचे क्षारसुद्धा दुय्यम प्रदूषक आहे. त्यानंतर सल्फर ट्रायऑक्साईडसुद्धा दुय्यम प्रदूषक आहे. इथं प्राथमिक प्रदूषक आहे धूर. त्यानंतर अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. नायट्रेट जलप्रदूषक, ब्लू बेबी रोग. तर हा जो पहिला पर्याय आहे, हा पहिला पर्याय बरोबर आहे की पिण्याच्या पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जर जास्त झालं तर रक्तातील ऑक्सिजन वायू क्षमता कमी होते वाहून नेण्याची, आणि ज्याला आपण ब्ल्यू बेबी सिंड्रोम असं म्हणतो. तर पहिलं बरोबर आहे. अँथ्रॅक्स बॅसिली जलप्रदूषक. मिनामाटा रोग. आता मिनामाटा रोग हा काही अँथ्रॅक्स बॅसिलीमुळे होत नाही, तर मिनामाटा रोग जो होतो हा पारा या धातूच्या कचऱ्यामुळे होतो. आणि अँथ्रॅक्समुळे स्वतंत्र हा जीवाणूजन्य संसर्ग आहे. म्हणजे अयोग्य विचारलंय तर पर्याय बी हेच अयोग्य आहे. कारण कॅडमियम जलप्रदूषक यापासून इटाई हा रोग होतो, जो हाडाशी संबंधित आहे. हाडे आणि सांधेचा आजार असतो, तो एक कमकुवत होतात. आणि आर्सेनिक जलप्रदूषकापासून कावीळ रोग होतो, तर हे पण बरोबर आहे. मग अयोग्य कोणतं आहे? पर्याय बी. त्यानंतर शाश्वत विकासाच्या ध्येय क्रमांक 15 मध्ये कोणती बाब समाविष्ट नाही म्हटले? तर ध्येय क्रमांक 15 जे आहे, म्हणजे मूळ जे शाश्वत विकासाची 17 वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी ध्येय क्रमांक 15 जे आहे ते जमिनीवरील परिसंस्थेचं रक्षण करण्यासाठी आहे. मग त्यामध्ये भूपृष्ठीय परिसंस्थेचा शाश्वत पद्धतीने वापर करणे बरोबर आहे. वनांचे शाश्वत व्यवस्थापन करणे बरोबर आहे. जमिनीच्या वाळवंटीकरणाला चालना देणे, हे वाचलं कीच लक्षात येईल ना की कोणताही शाश्वत विकासामध्ये वाळवंटीकरणाला चालना देता येईल का? नाही ना, म्हणजे हेच नकारात्मक आहे. जैवविविधतेची हानी रोखणे बरोबर झालं.
इथं सकारात्मक पाहिजे होतं. ठीक आहे, मग कोणती बाब समाविष्ट होणार नाही, तर पर्याय सी. त्यानंतर प्रश्न आहे, बौद्धकालीन प्राथमिक शिक्षणात कोणत्या विद्या शिकविल्या जाई? निसर्ग तत्वज्ञान, अलंकारशास्त्र व अध्यात्मविद्या, व्यावसायिक विद्या व तंत्रविद्या. तर हे ब्रिटिश शिक्षणाच्या संदर्भानं आहे. पराविद्या आणि अपराविद्या हे वैदिक शिक्षणाच्या संदर्भाने आहे. शब्दविद्या, शिल्पविद्या, चिकित्साविद्या, हेतुविद्या आणि अध्यात्मविद्या हे मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बौद्धकालीन प्राथमिक शिक्षणामध्ये या विद्यांचा समावेश होईल. आणि निसर्ग तत्वज्ञान, अलंकारशास्त्र आणि अध्यात्मविद्या ह्या मुघल शिक्षणाच्या संदर्भानं आहे. म्हणजे पर्याय डी हे उत्तर आहे. शब्दविद्यामध्ये आपल्याला जे म्हणजे बौद्धकालीन शिक्षणामध्ये शब्द विद्यामध्ये समावेश होतो व्याकरण आणि भाषा. शिल्पविद्यामध्ये समावेश होतो कला, हस्तकला आणि तांत्रिक कौशल्य. चिकित्साविद्यामध्ये समावेश होतो आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्र. हेतुविद्यामध्ये समावेश होतो तर्कशास्त्र आणि न्यायशास्त्र. आणि अध्यात्मविद्यामध्ये समावेश होतो आध्यात्मिक आणि धार्मिक तत्त्वज्ञान. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचा घटक नाही? रुसाचा कोणता घटक नाही असा सरळ सरळ प्रश्न विचारला आहे त्यांनी. तर महाविद्यालयांचे वृंद विद्यापीठामध्ये रूपांतर करणे म्हणजे क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर करणं. तर हे बरोबर आहे. 2013ला केंद्र शासनाने ही योजना सुरू केली होती. कोणती? रुसा. आणि काही महाविद्यालये आसपासची मिळून क्लस्टर विद्यापीठं स्थापन त्यानुसार करण्यात आली होती. विद्यापीठांना अवसंरचना अनुदान देणे बरोबर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रँट्स युनिव्हर्सिटींना देणे हे बरोबर होतं रुसानुसार. उच्च शिक्षणाचे व्यावसायिकीकरण करणे पर्याय सी सुद्धा बरोबर आहे. परदेशी संस्थांना भारतात प्रांगण उभारण्यास सहाय्य करणे डी मात्र त्या संदर्भानं नाही आहे, रुसाच्या संदर्भानं नाही आहे. हे भारतीय उच्च शिक्षणाच्या संदर्भानं रुसा योजना होती. ठीक आहे, म्हणजे हे रुसाच्या कार्यक्षेत्राचा भाग नाही आहे. अलीकडं मात्र NEP 2020मध्ये याचं प्रावधान करण्यात आलेलं आहे. कशाचं? डीचं. पण ते रुसामध्ये नव्हतं म्हणून डी हेच आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे. त्यानंतर स्वयं वरील अभ्यासक्रमाच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही? तर ती होती भारतीय विज्ञान संस्था. बघा, तर राष्ट्रीय समन्वयक म्हणून 9 संस्था आहेत. 9 संस्था आहेत. त्यामध्ये नसणारी आहे ही, परंतु त्या 9 कोणत्या आहेत? तर NIOS, त्यानंतर IIMB, त्यानंतर CEC 3, त्यानंतर AICTE, त्यानंतर NPTEL, त्यानंतर UGC, त्यानंतर NCERT, त्यानंतर IGNOU आणि NITTR अशा 9 संस्था आहेत. तुम्ही गुगल सर्च जरी केलं तरी तुम्हाला त्या मिळून जातील. त्यानंतर EMIS संकल्पना म्हणजे डॅश डॅश. EMISचा फुल फॉर्म विचारला आहे, जिला आपण एज्युकेशनल मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम असं म्हणतो. EIMS ही एक अशी प्रणाली आहे की जी शैक्षणिक संस्थांमधील माहिती गोळा करते, साठवते, त्यावर प्रक्रिया करते आणि तिचं विश्लेषण करण्यासाठी ती वापरली जाते. या प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? तर शिक्षणातील नियोजन, निश्चिती, धोरण आखणी याच्यामध्ये अचूकता आणणे. म्हणजे EMISचं प्रभावी उदाहरण म्हणजे आताचं UDIS हे एक EMISचंच उदाहरण आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक आहे म्हटलं आहे? राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या संदर्भात चुकीचं विधान. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणा स्थापन करण्याची शिफारस केली.
तर पर्याय जो आहे हा बरोबर आहे. याच आयोगानं इंडिपेंडेंट रेग्युलेटरी अथॉरिटी फॉर हायर एज्युकेशनची स्थापना करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर राष्ट्रीय ज्ञान आयोगाने 50 राष्ट्रीय विद्यापीठं स्थापन करण्यासाठी शिफारस केली होती. बरोबर आहे, 50 राष्ट्रीय विद्यापीठं आणि 1,500 इतर विद्यापीठं स्थापन करण्याची शिफारस होती. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने पदवी शिक्षणासाठी केंद्रीय बोर्ड स्थापन करण्याची शिफारस केली होती. सी सुद्धा बरोबर आहे. या आयोगानुसार केंद्रामध्ये एक केंद्रीय मंडळ आणि राज्यामध्ये राज्य पदवी मंडळ स्थापन करण्याची शिफारस होती. आणि डी, राष्ट्रीय ज्ञान आयोगाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान म्हणजे रुसाची स्थापना करण्याची शिफारस केली. डी मात्र रॉंग आहे, कारण राष्ट्रीय ज्ञान आयोगानं ही अशी काही शिफारस केलेली नाही आहे. रुसाची जी शिफारस आहे ही केंद्रीय सल्लागार शिक्षण मंडळ, ज्याला कॅब म्हणतो आपण, CABE, आणि 12व्या पंचवार्षिक योजनेतून झालेली होती, हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे पर्याय डी हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण सराव पेपर पाहिला. जर तुम्हाला याच पद्धतीचे सराव पेपर सोडवायचे असतील तर तुम्ही आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे, या ॲपमध्ये जाऊन तुम्ही या पद्धतीचे सराव पेपर सोडू शकता सेटचे. त्याचबरोबर तुम्ही ओल्ड पेपरसुद्धा स्वतंत्रपणे सोडू शकता. तुम्हाला प्रश्न ऑनलाईन पद्धतीने सोडवता येतील, व्ह्यूज करता येतील पेपर, आणि प्रत्येक पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. एकतर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.